पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, मित्रा, अगं काय झालं? साहेब मला खूप महत्त्वाचं बोलायचंय तुमच्याशी। अगं मी आवरून खालतीच होतोय, मग बोलूया ना। साहेब अद्वैत साहेबांच्या हा, आत्ता तो माझ्याबरोबर झाला। काय झालं? नाही, अद्वैत साहेब बाहेर गेलेत। आत्ता? पण तू का नाही गेलीस त्याच्याबरोबर? थांब, त्याला मी कॉल करतो। साहेब रुपाली बाई साहेब त्यांना घेऊन गेल्यात। रुपाली आहे ना त्याच्याबरोबर, मग काही काळजीचं कारण नाही। अगं रुपाली त्याची आईच आहे। हा, पण जेव्हा मी किंवा रुपाली नसू तेव्हा तू त्याच्याबरोबर असायलाच हवीस। तू त्याच्याबरोबर सावलीसारखं राहायलाच हवंस। कळतंय का तुला? हो हो साहेब, लक्षात आहे माझ्या। मित्रा, अद्वैत बरोबर आहे ना रुपाली, मग कशाला काळजी करतेस? घाबरू नकोस। हो साहेब, मला आता एका वेगळ्याच विषयावर बोलायचंय। बोल ना। मी तुम्हाला म्हणाले होते ना की मला संकेत दिसला होता की एका लहान मुलाच्या जीवाला धोका आहे आणि एक बाई त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करते। हो, तुला मी सांगितलं की माझ्या ओळखीत कोणी लहान मुल नाहीये। साहेब तो मुलगा ह्याच घरातला आहे। कसं शक्य आहे? हे बघ नेत्रा, तू या घरात आता महिनाभर झाला राहतेस। तुला या घरात कोणी लहान मुल दिसलंय का? मला सांगा, हा फोटो कोणाचा आहे? अद्वैतच्या लहानपणीचा फोटो आहे। बालपणीचं काही आठवतंय का? माझ्या मागे लागून लागून इथे घेऊन यायला लावायचंच मला, आठवतंय? नाही, पण खरंच खूप छान वाटलं। असं यायला हवं अधूनमधून इथे आपण। सेकंड आहे ठरलंय। इथून पुढे तू जेव्हा जेव्हा म्हणशील तेव्हा तेव्हा आपण इथेच यायचं। प्रॉमिस। थँक्यू। थँक्यू। सिरियसली? खरंच अरे, एकतर तुझ्यामुळे माझं काम झालं आणि तुझ्यामुळे माझ्या बाळाबरोबर जास्त वेळ घालवता। तुला थँक्यू म्हणायचंय तर ते केतकी काकूला म्हण, कारण तिने तुझ्या ड्रायव्हरला काढलं म्हणून तू माझ्या बरोबर आज बाहेर आलीस। माझं काही चुकतंय का रे आधी? म्हणजे मी कुठे कमी पडतेय का? आई नाही, म्हणजे बघ ना, मी केतकीला घराच्या चाव्या दिल्या, घराची सगळी जबाबदारी दिली, ती तिच्या परीने सगळं करतेय व्यवस्थित, पण तरी मला असं वाटतं की मी कुठेतरी कमी पडतेय। आई, पण असं का वाटतंय तुला? म्हणजे बघ ना, आता आपल्या घरात जे काही घडलं किंवा घडतंय त्यावरून असं वाटतंय की आपल्या सोन्यासारख्या घराला ना कोणाची तरी दृष्ट लागते। आई, आधी कसं प्रसन्न वातावरण असायचं आपल्या घरी। म्हणजे मला असं वाटतं की पूर्वीसारखंच आहे अजून सगळं। नाही रे, नाही, सगळं वातावरण असं बिघडल्यासारखं झालंय। आई, एक्झॅक्टली काय म्हणायचंय तुला? तू नक्की बरा आहेस? आई, आय एम ॲब्सोल्युटली फाईन, पण तू असं मध्येच का विचारतेस मला? नेत्रा रे, ती नर्स आहे ना, म्हणजे तिच्या बाबतीत मला काही प्रॉब्लेम नाहीये, चांगली मुलगी आहे ती, पण एक नर्स घरात असल्यामुळे सतत असं वाटत राहतं की काहीतरी बिघडलंय या घरामध्ये। आई, अगं पण ती केतकी काकूला किती मदत करते घरातल्या कामात, पर शिवाय ती आजोबांची पण काळजी घेते ना। तेच मला म्हणायचं आधी। आता इतकी वर्ष बाबांची काळजी मी घेत होते ना, व्यवस्थित घेत होते। तूही आता बरा झालायस, मग खरंच गरज आहे का एक नर्स आपल्या घरात असण्याची? नाही नाही, मला वाटतं उलट ती आहे म्हणून तुला खूप आराम मिळतोय। म्हणजे बघ ना, आता ती घरात आहे म्हणून तू माझ्या बरोबर बाहेर येऊ शकलीस ना। सावकाश सावकाश सावकाश, तू वर बघ, वर बघ आई, वर बघ, बरं वाटेल तुला, वर बघ। सावकाश, तुला पाणी देऊ?
सावकाश सावकाश, वर बघ. ओकेस आता? हे असं ठसका लागल्यावर वर बघायचं असतं हे सुद्धा नेत्रांनीच सांगितलंय मला. हा, आपण काय बोलत होतो? हा, नेत्राची गरज आहे का? आई, आपल्याला तिची किती गरज आहे मला माहित नाही, आपण तिला कामाची खरंच खूप गरज आहे आई. आणि तिने जीव वाचवलाय माझा, मी हे कधीच नाही विसरू शकत. कोणीच नाही विसरले आधी. तू महत्वाचाच आहेस आमच्या सगळ्यांसाठी. मी शेखरला पण म्हणत होते की नेत्राला आपण दुसरी नोकरी शोधून देऊया ना. हवं तर मी पैसे पाठवते तिच्या घरी. तू पैसे देऊन बघ तिला, बट आय डोंट थिंक ती पैसे घेईल, कारण खूप स्वाभिमानी आहे ती. पैशांपेक्षा माणसांची जास्त किंमत आहे तिला. आई, यू नो व्हॉट, शी इज एक्झॅक्टली लाईक यू. अगदी तुझ्यासारखी आहे. म्हणजे तू कशी नर्स म्हणून या घरात आलीस, पण नंतर तुझ्या वागण्यातून, तुझ्या स्वभावातून तू सगळ्यांना आपलंसं केलंस. तसंच आहे तिचं. शी इज अमेझिंग, अमेझिंग लाईक यू. बघ ना, एवढ्या कमी दिवसात घर कसं सांभाळायचं हे सुद्धा शिकली ती तुझ्याकडून. इतक्या कमी दिवसात तू बरं ओळखलंस रे इतकं तिला. कमॉन, नाही असं काय करतेस तू? म्हणजे बघ आता, तू कशी कायम सगळ्यांची काळजी घ्यायला पुढे असायचीस, तशीच आता नेत्रा आहे सगळ्यांची काळजी घ्यायला. आणि मला तर इतकी सवय झाली आहे ना तिची. म्हणजे एखादी गोष्ट मला हवी असते आणि नेत्रा ती गोष्ट घेऊन माझ्या समोर उभी असते न मागता, अगदी तुझ्यासारखी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजोबा नेत्रामुळे बरे होत आहेत आई. सो आय फील तिला राहू देत आपल्या बरोबर आपल्याच घरी. तेच तर नकोय मला. काहीही झालं तरी म्हातारा बरा होता कामा नये. या नेत्रामुळे सगळा खोळ होतोय. याचा अर्थ ममता मावशींबद्दल मला जसा भूतकाळातला संकेत दिसला होता, तसाच अद्वैत साहेबांबद्दल सुद्धा देवी यांनी मला भूतकाळातला संकेत दाखवलाय. म्हणजे अद्वैत साहेबांच्या जीवाला लहानपणापासूनच धोका आहे, आणि तोही एका स्त्रीपासून. एक अशी स्त्री जी सतत त्यांच्या जवळ असायची आणि कदाचित आजही आहे. याचा अर्थ अद्वैत साहेबांच्या जीवाला त्याच स्त्रीपासून आजही धोका असू शकतो. तुझा काहीतरी गैरसमज तर होत नाहीये ना? नाही 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 साहेब, हा गैरसमज नाहीये. मला जे संकेतात दिसलं तेच मी तुम्हाला सांगते. आणि देवी आई मला कधीच चुकीचे संकेत नाही दाखवणार. कधी कधी मलाही असं वाटतं की देवी आईने मला दाखवलेले संकेत खोटे असावेत. तसं झालं असतं ना तर कदाचित आज मी माझ्याच माणसांबरोबर माझ्या गावात राहिले असते. पण साहेब तसं नाही आहे. आजपर्यंत मला दिसलेला प्रत्येक संकेत खरा ठरलाय. देवी आईने मला हे वरदान दिलंय जेणेकरून मी लोकांची मदत करू शकेन. आणि म्हणून मी तुम्हाला एवढ्या खात्रीने सांगते की अद्वैत साहेबांच्या जीवाला एका स्त्रीपासून धोका आहे. हो, लहानपणापासून. तुझी तळमळ कळते ग मला नेत्रा. अद्वैतच्या जीवाला काही होऊ नये हे तुझी इच्छाही कळते ग मला. आता तू जे बोललीस ना त्यावर विश्वास ठेवणं शक्य नाहीये ग. नाही म्हणजे तुझ्या बोलण्यावर विश्वास आहे मला. तुला जे वरदान मिळालंय त्यावरही विश्वास आहे मला.
पण आता तू जो अंदाज वर्तवलास त्यावर विश्वास ठेवणं शक्य नाहीये ग. साहेब अंदाज नाहीये हा. हे बघ, म्हणजे मला हे मान्य आहे की अद्वैतच्या जीवाला लहानपणापासून धोका आहे, अगदी आप्तस्वकीयांपासून धोका आहे, पण लहानपणापासून त्याच्यासोबत 2 स्त्रिया होत्या. त्याची पहिली आई ममता आणि दुसरी आई रुपाली. ममता तर हे जग सोडून निघून गेली, आता उरली रुपाली. तुझा रुपालीवर संशय आहे? नाही अगर रुपालीने या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, या नात्यासाठी आणि विशेष करून अद्वैतसाठी जे काही केलंय ना, असा संशय घेऊन ते सगळं मातीमोल ठरेल ग. रुपाली आई आहे अद्वैतची, आणि एक आईपासून आपल्या मुलाला धोका कसा असेल? अगं जे मी अगदी ममताने त्याच्यासाठी केलं नाही ना, तेवढं केलंय अद्वैतसाठी रुपालीने. तो तिकडे होता दूर लंडनला, तिकडे कधी त्याला बरं वाटलं नाही ना, तर इथे रुपाली रात्रभर जागायची, झोपायची नाही. एक दिवस त्याच्याशी बोलली नाही तर तिचा जीव वर खाली व्हायचा. हे सगळं असं असताना रुपालीवरती संशय घेणं चुकीचं आहे का नेत्रा? रुपालीविषयी तुझ्या मनात जो गैरसमज आहे ना, तो ती मनातून काढून टाक. रुपाली नाही. तू आणि काळजी करू नकोस. शांत हो, तू शांत हो, रिलॅक्स. रुपाली नाही. रुपाली नाही. म्हणजे अद्वैत साहेबांच्या जीवाला लहानपणापासूनच धोका आहे, आणि तोही एका स्त्रीपासून. एक अशी स्त्री जी सतत त्यांच्या जवळ असायची आणि कदाचित आजही आहे. रुपाली नाही. रुपाली असूच शकत नाही. म्हणून तर म्हणतो मी, माय मॉम इज द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड. माझं बाळच इतकं गुणी आहे, मग त्याची आई बेस्ट असणारच. आई, पण मला आज तुला खरंच थँक्यू म्हणायचं आहे. का? कारण इतक्या दिवसांनी आपल्या तितक्या छान गप्पा झाल्या ताई. शेखर, आज मायलेकांना गप्पांच्या नातात भूक लागली नाही वाटतं. मला भूक लागली, चला जेवायला चला. बाबा, आम्ही दोघांनी आता इतकं खाल्लंय ना बाहेर, मला अजिबात भूक नाही. मी जातो आणि फ्रेश होतो. बाय. मलाही भूक नाहीच आहे खरं तर, पण मी तुम्हाला जेवायला वाढते. आधी बाबांना काही हवं नको का ते बघून येते. आलेच. भविष्य काळात घडणाऱ्या घटनांचे जे संकेत मिळाले त्यात रुपालीबाई साहेबांचेच हात दिसले. पण मग भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेल्या त्याचं सत्य काय असेल? ममता मावशींना वरून ढकलणारी व्यक्ती आणि लहानपणी अद्वैत साहेबांचा गळा दाबायला गेलेली व्यक्ती सुद्धा रुपालीबाई साहेबच असतील का?
बॉडीगार्ड. आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी बॉडीगार्ड. मी मस्करी करत होतो. साहेब अशी कोणी मस्करी करतं का? आय एम रिअली सॉरी. मला माहित नव्हतं बॉडीगार्डला सुद्धा इतकी भीती वाटू शकते. मला सांग, तुला वर्टिगो आहे का? म्हणजे तुला उंचीची भीती वगैरे वाटते का? हो, थोडीशी. तरीच नाही काय, जनरली बऱ्याच लोकांना असतो हा प्रॉब्लेम. तुमच्या सख्या आईला सुद्धा भीती वाटायची का उंचीची? सख्या आई वगैरे काही नाही. माझी फक्त एकच आई आहे जिचं नाव रुपाली आहे. ती आत्ता खाली घरात आहे. सॉरी साहेब, खरंच सॉरी. तुम्हाला नाही आवडलं ना? सॉरी. पण साहेब एक सांगू तुम्हाला, कोणाबद्दल मनात एवढा राग धरला ना की त्याचा त्रास आपल्यालाच होतो. माझ्या मनात कोणाविषयी राग नाहीये. तरी काय एवढा तिरस्कार करता त्यांचा? कारण माझा विचार न करता तिने आत्महत्या केली म्हणून. असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला का की नेमकं काय झालं होतं? नाही, कारण ज्या व्यक्तीचं माझ्या आयुष्यात अस्तित्वच नाहीये तिच्याविषयी जाणून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. साहेब, एखादी गोष्ट फक्त ऐकून तीच खरी असं मानून जगण्यात काय अर्थ आहे? समोरच्या माणसाला समजून घ्यायचं नाही. समजून घ्यायचंय मला कोणाला, कळलं तुला? साहेब, तुम्हीच विचार करा. आपल्या सोन्यासारखा संसार सोडून, आपल्या लहान मुलाला सोडून एखादी बाई का जीव देईल? जेव्हा चारित्र्यावर डाग पडतो ना तेव्हा बेशरम होऊन जगावं लागतं, नाही तर शर्मेनी मरावं लागतं. साहेब तुम्ही नेत्रा, स्टॉप इट. मला या विषयावर नाही बोलायचं. मी फक्त तुम्हाला एवढं सांग. नेत्रा, एकदा सांगून कळत नाहीये का तुला? मला या विषयावर नाही बोलायचं. आणि प्लीज इथून पुढे माझ्या समोर हा विषय नको. साहेब, अद्वैत साहेब, हॅलो आबा, काय झालं एवढा रात्री फोन केलाय? सगळं ठीक आहे? हेमा आणि आई ठीक आहेत? आम्ही सगळे व्यवस्थित आहोत बाळा. तुझी चौकशी करण्यासाठीच फोन केला होता. मी बरी आबा. बाळा, आज तुझी खूप आठवण येत होती बघ. सकाळी देवी आईच्या देवळामध्ये भजन होतं. तुझ्या गाण्याची खूप आठवण आली ग. मला पण तुमची खूप आठवण येते. नेत्रा, बाळा रडतेस तू? काय झालंय बाळा, सांग ना मला, काय झालंय? आबा काहीच कळत नाही अहो. मी ज्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करते ती उत्तरच सापडत नाहीत. सगळंच अर्धवट आहे. सगळंच अपूर्ण आहे. मला ना असं हतबल झाल्यासारखं होतंय. सगळं काही स्पष्ट असतं बाळा. देवी आईच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी प्रयोजन असतंच. आता प्रश्न आहे तो उत्तर असणारच. विचलित न होता तू त्या प्रश्नांची उत्तरं शोध बाळा. तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ना. बरं, आता शांतपणे झोप. हा, हो आबा. ठेवू का फोन? हो. झोप शांतपणे.